जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण पूर्वेतील घराच्या परिसरातून बेपत्ता झालेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा कल्याण पडघा मार्गावरील भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथील कब्रस्तान परिसरात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। मृतक अल्पवयीन 12 वर्षीय मुलगी कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील एका चाळीत कुटुंबासह राहत होती। त्यातच 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजल्याच्या सुमारास मृतक मुलगी घराच्या परिसरातून अचानक बेपत्ता झाली। मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या परिसरात नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र कुठेही आढळून आली नाही। त्यामुळे तिच्या 28 वर्षीय आईच्या तक्रारीवरून कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात 24 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला। दरम्यान बेपत्ता मुलीचा शोध सुरू असतानाच आज कल्याण पडघा मार्गावरील भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथील कब्रस्तान परिसरात निर्जन स्थळी तिचा मृतदेह आढळून आलाय। या घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलीस पथक फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे रुग्णालयात रवाना करून अज्ञात आरोपी विरोधात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिली आहे। तर दुसरीकडे मृतक मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा संशय पोलीस पथकाकडून व्यक्त केला जातोय। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, कल्याण। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।